आहेत आणि बाह्यस्त्रोतातून नेमणूक झालेल्या कर्मचारीपैकी काही जे कंत्राटदार आहेत ते व्यवस्थित पेमेंट करीत होते. एका कंत्राटदारांनी गेले 2-3 महिन्यापासून त्यांनी पेमेंटच लोकांना केले नव्हते. परंतु आम्ही वारंवार त्यांना विनंती केली, आदेश दिला, सूचना केली, त्यांचं कारवाईचंही केलं होतं. त्यांनी सुप्रीम कोर्टपर्यंतही गेलं होतं आणि काय हायकोर्टामध्ये सुद्धा पिटिशन दाखल केलं होतं. परंतु ह्या महानगरपालिका आणि कंत्राटदाराच्या वादामध्ये बरेच कर्मचाऱ्यांचा त्यांची हेळसांड होत होती आणि काही कर्मचाऱ्यांचं जे आहेत त्यांचा आर्थिक हाल होत होता, त्यांचा EMI बाकीच्या प्रश्नाचा. आणि यापूर्वीसुद्धा आम्ही सांगत होतो की त्यांना कंत्राटी कामगारांचं जे आहेत बाह्यस्त्रोताद्वारे त्यांचं हक्काचे पैसे त्यांना मिळायला पाहिजे आणि ते क्वचितच त्याचा 3% 3.85% एवढंच कमिशन घेतलं पाहिजे अशी वारंवार विनंती केली होती. तरी ते ऐकलं नाही आणि आम्ही शेवटचा एक आदेश दिला होता की तुम्ही इमिडिएटली पेमेंट करा, एका दिवसात तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू. तरीही ते आदेशाला जुमानले नाही. मग शेवटी या सर्व भांडणामध्ये कर्मचारीचं हेळसांड होऊ नये म्हणून आम्ही अधिकारी सर्व एक टीममध्ये बसून कशा पद्धतीने निर्णय घेता येईल या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली. त्यांना सांगितलं कंत्राटदारांना शेवटचं वॉर्निंग देऊन थेट कामगारांचा याच्यामध्ये पेमेंट जे त्यांच्या अधिकृत हक्काचे आहे ते द्यावी. आणि आम्ही 3 वर्गीकरण केलं, कुशल, अकुशल, अर्धकुशल. काही कामगार अकुशल होते, काही कामगार अर्धकुशल होते आणि त्यामध्ये त्यांचे हक्काचे PF पैसे ते जमा करून वजा करून आणि तसेच प्रोफेशनल टॅक्सच्या रक्कम वजा करून उर्वरित सर्व रक्कम त्यांच्या खात्यात दिलं. बरेच कामगारांचं आजही मला भेटायला आलेत की सर आम्हाला यापूर्वी 13,000 भेटत होते, 15,000 भेटत होते, आज आम्हाला 19,000-20,000 आमच्या हक्काचा पगार आम्हाला मिळाला. आणि आता हे बेंचमार्क झालं. बरेच वेळा कामगार संघटना, विविध संघटना आमच्याकडे वारंवार हा गोष्टीचा भांडायचा की किमान वेतन कायद्याच्या प्रमाणे आम्हाला लागू करायला हवं आणि कदाचित ते पहिल्यांदा ते यापूर्वी आम्ही आउटसोर्सिंग कर्मचारीच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करायचं, त्यांनी व्यवस्थित पेमेंट नाही करायचं आणि हा निदर्शनास आला. आणि आता यापुढे प्रत्येक जे बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटदार जे आहे ते किमान वेतनाच्या अनुषंगाने त्यांनी घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर जे 3.85 किंवा 4% जे काही आमची कमिशन आहे तो एक्स्ट्रा किमान वेतन प्लस एक्स्ट्रा आम्ही त्याला दिलं जाणार आहे. आणि मी फक्त आपल्या माध्यमातून कामगारांना एवढंच आवाहन करेल, वाढलेल्या पैशातून वाया घालू नका. किमान आता GST इन्शुरन्सवर GST माफ केलेलं आहे, ते आपल्या अतिरिक्त पैशाची आपण इन्शुरन्स 100% घ्यावा. कारण कधी आपल्यासोबत काय घडतो आणि आपले परिवार रस्त्यावर यायला नाही पाहिजे, त्यासाठी इन्शुरन्स आम्ही बंधनकारक आम्ही केलेलं आहे. यापुढे एखादा कामगार, कंत्राटदाराचे कामगार इन्शुरन्स नसतील तो आम्ही त्यांना काढून टाकणार आहे. सर, एक शेवटचा प्रश्न